तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. रोजच्याप्रमाणे आज पण सकाळी सकाळी उठून आवरून निघालो होतो आपल्या ऑफिसला जायला. तर ऑफिसला चाललो होतो. मग आपल्यासोबत होता आज तुषार, कारण का ऑफिसवर तर काय जायचा प्लॅन नव्हता. आपल्याला जायचं होतं ते दुकानात शॉपवर, कारण का शॉपवर होतं शूट. तर मग त्या शूटसाठी जायचं होतं दुकानावर. पण विषय असा होता, ऑफिसचा मोबाईल होता रूमवर. तर मग तो द्यायला पहिलं गेलो ऑफिसला गेलो. ऑफिसचा मोबाईल अकाउंटंटच्या स्वाधीन केला आणि मग तिथून लगेच रिटर्न निघालो आपलं शॉपवर जायला. तर शॉपवर जाऊन शूट्स तर कंप्लीट करायचेच होते, त्यासोबत बाकीची एक दोन कामं होती ती बी करायची होती. तर गेलो, असं समजलं का तुषार शेठ बोलले आम्हाला जायचं बाहेर. म्हणलं दिवसभर थांबावं लागेल तुम्हाला. म्हणलं थांबा, मग मी पहिलं रूमवर जातो, कारण का मोबाईलची चार्जिंग केबल रूमवरच राहून गेली ती बाय मिस्टेकली. तर मग ती घ्यायला पहिलं रूमवर गेलो, ती घेतली आणि डायरेक्ट पोहोचलो शॉपवर पोहोचल्यावर तुषार शेठ आणि दिदी गेले जरा मटेरियल आणायचं होतं नवीन, ते परचेस करण्यासाठी बाहेर. मग ते तिकडे गेले ते. मग शॉपवर ऑब्वियसली कोणी नव्हतं, तर मलाच थांबणं होतं. मग मी दिवसभर पूर्ण तिथंच थांबलो होतो. संध्याकाळच्या एंड ऑफ द डेला शूट केलं होतं, ते आज आम्ही पोस्ट पण केलं. दिवस अख्खा कामच होतं, त्याच्यामुळं शूट्स पण काही जास्त कॅप्चर नाही करता आले. त्याच्यामुळं एक टेक घेऊन टाकला शेवटला. म्हणलं बाई चल, बंदच करत होतो तेवढं, त्याला म्हणलं एक टेक तर घेऊ. तेवढा एक फायनल टेक घेतला आणि डायरेक्ट निघालो रूमवर यायला. तर जेवण वगैरे आपण बाहेरूनच करून आलो, कारण का काकूंनी काही स्वयंपाक बनवला नव्हता. कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.